असे आप्पे आपल्याला बनवायचे। हे बघा, ह्या प्रकारचे आपल्याला आप्पे आणि चटणी बनवायची आहे। तर चला आपण रेसिपी बघूया, साहित्य आणि कृती बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज एकादशी, आज पंढरपूर यात्रा आहे, एकादशी आहे। तर एकादशी निमित्ताने आपण आज एक रेसिपी बनवूया। आपली रेसिपी आहे उपवासाचे आप्पे। आपली रेसिपी काय आहे? उपवासाचे आप्पे। तर चला साहित्य बघूया। हे बघा आपलं साहित्य, हे वरई आहे, हे खोबरे आहे आपल्याला चटणीला, हे साबुदाणा आहे, त्याच्या अर्धापटच्या पण कमी घेतलेले आहे साबुदाणा, आणि हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे। त्याच्यात मिरची घेऊ, एक बटाटा घ्यायचे आपल्याला, आणि हे आपण साबुदाणे भाजून घेऊया। हे बघा, हा साबुदाणा आहे ना, नुसतं आपल्याला गरम करून घ्यायचा आहे साधारण, आणि हा मिक्सरला काढायचा। हा आपण मिक्सरला काढून घेऊ, नुसता साधारण गरम करायचा आहे आपल्याला। हा मी साधारण गरम केलेला आहे, आणि हा मिक्सरला आपण काढून घेऊ। आणि ही वरई पण आपण थोडी किंचित हे करून घेऊ। आधी पण आपल्याला वाटायची, पण ती जास्त नीळ नाही वाटायची, थोडी भरडच आपल्याला करायचंय। ते हे आपण करून घेऊया। ह्याला नुसतं गरम करून घेतलं मी। तर चला बघू। हे बघा, साबुदाणा आपण वाटून घेऊया, आणि त्याच्यावर ही वरई आहे ना, हिला पण याच्या बरोबर अशी दरदर पिसून घेऊया। हे बघा, आपण बटाट्याचे पण साल काढून घेऊया। हे बघा, आपण बटाटा पूर्ण असं साल काढून घेतलेली आहे। बटाटा पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचे। हे बघा, आणि हा बटाटा म्हणजे वाफेतच शिजेल। आपण आप्पे करू ना, उपवासाचे आप्पे, त्याच्यातच शिजून जाईल तो। हे बघा, एकदम बारीक करून, एकदम बारीक करायचा, कापायचा, आणि तो शिजून घ्यायचा। हे बघा, म्हणजे याच्यातच टाकायचा। त्याच्यात मी दही टाकते, हे सगळं टाकून घेते, आणि बरोबर 10 मिनिटं आपण त्याला भिजत ठेवूया। त्याच्यात आपण एक मिरची टाकूया। ही बघा, एक मिरची आपण टाकूया। एक 2 मिरच्या टाकूया आपण। हा दही आहे ना, हे एवढं दही आपण घेऊया। आंबट नाही घ्यायचं, गोड दही घ्यायचं। हे बघा, एवढं दही टाकलेलं आहे मी, आणि फिरून घेऊया आपण। हे बघा, आपण एवढा जिरा घेऊया, थोडासा जिरा टाकूया वाटायला, आणि आपण जे हे वाटलंय ना वरई आणि साबुदाणा, हा पण मिक्स करून जरा फिरून घेऊया आपण। हा बघा, याच्यात फिरून घ्यायचा। चवीनुसार आपण उपवासाचं मीठ टाकू। हे बघा, एवढं मीठ टाकते मी। परत जरा मिक्सर फिरून घेऊया। ही बघा, आपण काढून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी लागणार आहे, पण भिजल्यानंतर आपण 10-15 मिनिटं ठेवणार आहोत, आणि नंतर याच्यात पाणी टाकणार आहोत। मी याच्यात दही होतं ना थोडंसं वाटीमध्ये, याच्यामध्ये ते पण टाकलेलं आहे। हे बघा, घेते मी, हे सगळं आपण याच्यात टाकलेलं आहे, आणि थोडं किंचित पाणी टाकायचं, ते नंतर टाकूया आपण, कारण याच्यात टाकून होत नाही। आणि तो बटाटा टाकलाय ना, तो नंतर शिजून जाईल। हे बघा, मिक्सरमध्ये पाणी घेऊन टाकू तो। हे बघा, पाणी टाकते मी, लागत आपल्याला टाकायचे। हे बघा, हे बेटर असंच बस। आपण मीठ टाकलेलं आहे सगळं। कोथिंबीर ज्याला आवडेल त्याने कोथिंबीर टाकायची। हे बघा, आपण याला 10-15 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया। हे बघा, त्याच्यावर झाकण ठेवून आणि ठेवून देऊ। हे बघा, हे बघा, दरदर पिसलेलं आहे मी। हे बघा, म्हणजे एवढं बारीक नाही, पिठासारखं। हे बघा, हे आप्पे आपण 10 मिनिटात त्याच्यात इनो टाकून आपण शिजून घेऊया। हे बघा, 10 मिनिटं हे खोबरं पण आपण असं पाण्यात ठेवून मग चटणी करूया त्याची। हे बघा, आप्यांचं पीठ आपलं थोडंसं घट्ट आहे, त्याला आपण थोडं हे करून थोडं पाणी घेऊन टाकू। हे बघा, अगोदर आपण आप्याचं भांडं आपण ठेवूया। हे बघा, इनो टाकूया आपण। हे विनोचं पॉकेट आपण टाकून देऊया पुरं। हे बघा, एक चमचाभर विनो आपण
चमच्याला कमीच आहे. हे टाकूया. हे बघा त्याच्यात थोडं किंचित वर पाणी टाकूया. हे बघा ना घाटून घेऊया. हे बघा तुम्हाला जर हे इनो नसला वापरायचा ना तर तुम्ही काय करायचं, आपलं सोडा, खायचा सोडा वापरायचा. मी खायचा सोडाने वापरला, मी इनो वापरला. तर चला आपण बरं करूया. हे बघा आप्यांना आपण इथे तूप लावून घेऊया. हे बघा मंद गॅस करायचा आहे आपल्याला. आपण सगळं पूर्ण आप्यांना असं हे करून घेऊया. आपण पहिल्यांदाच करतो या भांड्यामध्ये आप्यांच्या. हे बघा हे असं आपण सगळ्यात टाकूया. ह्या आप्यांचं पीठ आपण केलंय ना ते टाकून घेऊया. हे बघा घाटून घ्यायचं पूर्ण असं. आपण इनो टाकला ना घाटून घ्यायचं. आणि हे बघा एक एक चमचा प्रत्येकात टाकायचा. बारीक गॅस करायचा. आपण बारीक गॅस केलेला आहे. हे बघा उपवासाचे आप्पे. हे बघा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. बरोबर एक चमचा बसतो त्याच्यामध्ये. आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटं ठेवून देऊया. हे बघा परत आपण हे बघा चटणीला खोबरं आपण घेतलं होतं ना, खोबरं आता 15-20 मिनिटं झाले. काढून घेऊया आणि याची चटणी करूया. हे बघा आप्पे आपले. आपण त्यांना परत हे बघा किती सुंदर अजून थोडे व्हायचे आपले आप्पे. होऊ देऊया आपण. हे बघा आपण चटणी करू. त्याच्यात मिरच्या घेऊ. हे बघा त्याच्यात तूप टाकू आणि थोडे शेंगदाणे मी घेतलेले आहेत ना. हे बघा हे शेंगदाणे आपण घेऊया याच्यामध्ये आणि ती चटणी करूया. ते शेंगदाणे आणि हे गरम करून घेऊया गॅसवर बाजूला. हे बघा त्याच्यात तूप टाकूया आपण आणि भाजून घेऊया. आपले आप्पे बघा झालेले आहे. आपण आप्पे पण काढून घेऊया. हे बघा आपले आप्पे किती सुंदर झालेले आहेत. तर परत आपण चटणीचं बंद करूया. हे बघा खूप सुंदर आप्पे झालेले आहेत आपले. हे बघा हे आप्पे आपले खूप सुंदर झालेले आहेत. आणि त्याला तूप थोडं सोडूया. काही गरज नाही आहे तूप सोडायची. रेडी झालेले आहे. हे बघा थोडे होऊ देऊया. एक साईडने झाले, एक साईडने होऊ देऊया. हे बघा या साईडने होऊ देऊया. हे त्याला थोडं आपण तूप सोडूया. हे बघा आप्पे होतात ना तोपर्यंत आपण ही चटणी करून घेऊया. मिरच्या तुम्हाला दाखवल्या ना. तर शेंगदाणे काय घट्टपणा येण्यासाठी आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. तर हे थोडंसं असं भाजून घेतलं ना मग मिरचीचं करसट वास येत नाही. म्हणजे कच्च्या मिरचीचा वास येत नाही. आपले आप्पे होतील. आता आप्पे पण काढून घेऊया आपण. ते बघा जास्त नाही हे करायचं आपल्याला, थोडंच करायचं आहे. हे बघा आपल्या झालेली मिरची आणि हे आपण खोबरं आणि वाटून घेऊ. हे बघा झाले. आपण बंद करूया आणि आप्पे बघूया. हे बघा हे आप्पे पण आपले तयार झालेले आहेत. हे बघा दोन्हीकडून आपले आप्पे शिजलेले आहेत. हे बघा दुसरं भांडं आपल्याला लावायचं आहे. तर ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा हे बघा आप्पे आपले तयार झालेले आहेत. काढून घेऊया आपण. हे बघा सुंदर असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. सगळे काढून घेऊया आपण. दुसरे आप्पे लावूया. हे बघा त्याच्यात आपण तूप लावूया, टाकूया. हे बघा सगळ्या भांड्यांच्यात आपण तूप टाकूया. परत टाकायची गरज भासत नाही. मस्त होतात आप्पे. अजून एक भांडं आपलं होईल. ते बघा आणि इनो किंवा हे टाकलं एकदम सॉफ्ट होतात आप्पे.
म्हणून नाही इनो तुम्हाला वापरायचा नसला तर सोडा वापर, हे करायचं खायचा सोडा हे वापरायचं. ही बघा आपली 2 भांडी झाली तेवढ्या त्याच्यामध्ये. हे बघा आपलं हे आप्पे झाकण ठेवूया. हे बघा आपण झाकण ठेवूया. हे बघा आपण खोबरं मिरची सगळं घेतलेलं आहे गरम करून आणि याच्यात मीठ टाकू चवीनुसार. हे बघा इतकं टाकूया आणि थोडं जिरं टाकूया त्याच्यात. जिऱ्याने छान वाटतं. फोडणीला तर टाकायचंच आहे, किंचित जिरं टाकूया आपण, थोडं किंचित अर्धा स्पून. हे बघा हे आपण भरड वाटलंय म्हणजे वाटलेलं आहे ना, त्याच्यात थोडं पाणी टाकू आणि फिरून घेऊया परत. हे बघा आपण परत त्यांना अशा करून घेऊया. हे बघा आणि जरा वेळ शिजूया. हे बघा आप्पे आपले तयार आहेत, काढून घेऊया आपण. हे बघा दोन्हीकडून आपले झालेले आहेत, काढून घेऊया. आणि इकडे चटणी करू. ही बघा आपण फोडणी घालू. हा जिरा टाकू आणि हे आपण कढीपत्ता टाकूया. हे बघा आणि आपण ह्या चटणीमध्ये ओतून घेऊया. ही बघा आपली चटणी रेडी आहे. हे किती सुंदर चटणी झाली. हे आपण काढून घेऊया. हे बघा ही पूर्ण मी हे बघा घाटून घेऊया आपण. हे बघा आपले आप्पे आणि चटणी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. कमेंट करायची विसरू नका.